नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका संगीता पाडवी, मानसशास्त्र विभाग KTHM कॉलेज नाशिक. आज आपण FYBA वर्गातील फाउंडेशन ऑफ सायकोलॉजी हा जो विषय आहे म्हणजेच मानसशास्त्राची पायाभरणी याला सुरुवात करणार आहोत. यामधील प्रकरण पहिले चॅप्टर फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ सायकोलॉजी मानसशास्त्राची ओळख किंवा मानसशास्त्राचा परिचय यातील पहिला मुद्दा सायकोलॉजी अ सायन्स गोल्स ऑफ सायकोलॉजी म्हणजेच मानसशास्त्र विज्ञान आणि मानसशास्त्राची ध्येय आपण आज सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. चला तर मग वळूया पहिल्या प्रकरणाकडे, मानसशास्त्राची ओळख. तर मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचे शास्त्र आहे. माणसाच्या वर्तनाबद्दल पूर्वीपासून सर्वांच्या मनामध्ये जिज्ञासा आहे. मानसशास्त्रज्ञांनी वर्तनामागील प्रेरणा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सन 1850 नंतर मानसशास्त्राच्या शास्त्रीय अभ्यासाला चालना मिळाली. तत्त्वज्ञानाचे एक अविभाज्य अंग असणारे मानसशास्त्र 20व्या शतकात एक प्रगत सामाजिक शास्त्र म्हणून उदयाला आले. आदिमानवापासून ते आधुनिक मानवाचा विचार केला तर असे दिसून येते की मानवाने आपले जीवन अधिक संपन्न करण्यासाठी विविध घटकांचा शोध लावला आणि त्यातून आपली प्रगती साध्य केली. जिज्ञासा, संशोधक वृत्ती यातून त्याने स्वतःची अधिक प्रगती केलेली दिसून येते. आजच्या काळातही आपले जीवन अधिक सुखमयकारक व्हावे यासाठी मनुष्य सतत धडपडत असतो. आधुनिकीकरण, शहरीकरण, औद्योगिकरण, तांत्रिक विकास हे मानवाच्या प्रयत्नाचेच फलित आपल्याला पाहायला मिळते. मात्र यामुळे मानवी जीवन अधिकच धकाधकीचे बनलेले आहे. ते अधिक गुंतागुंतीचे आणि तणावपूर्ण बनलेले आहे. त्याचा परिणाम मानवी वर्तनावर होताना आपल्याला दिसून येतो. मानवी वर्तनाविषयी समस्या सोडविण्याच्या दृष्टीने मानसशास्त्राची भूमिका खूप महत्त्वाची आहे. म्हणून आजच्या मानवी जीवनात मानसशास्त्राला महत्त्व प्राप्त झालेले आहे. मानव हा बुद्धिमान प्राणी आहे. त्याने आपल्या दैनंदिन व विविध गरजा भागविण्याच्या हेतूने जिज्ञासू वृत्तीने निसर्गाकडे पाहिले. म्हणून त्याच्या जिज्ञासू वृत्तीतून विविध शास्त्रांची निर्मिती झाली. मानव हा जसा बुद्धिमान आहे तसाच तो समाजशीलही आहे. त्यातूनच सामाजिक दृष्टिकोनाचा विकास झाला. समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र अशा विविध सामाजिक शास्त्रांची निर्मिती झाली. मानवाच्या एकत्रीकरणातून, सहजीवनातून समाजाची निर्मिती झाली. म्हणूनच ही सामाजिक शास्त्रे मानवी शास्त्र म्हणूनही ओळखली जातात. मानसशास्त्र हे असेच एक मानवी शास्त्र आहे की ज्यामध्ये मनुष्य अंतर्मुख होऊन स्वतःविषयी विचार करतो, मनाविषयी चिंतन करतो, मनाचा शोध घेतो आणि त्याचा मनोव्यापार सुरू होतो. असे हे मनोव्यापारांचे, मानवी वर्तनाचे शास्त्र आहे की त्यालाच मानसशास्त्र असे म्हटले जाते. मानसशास्त्राचा अभ्यास करणारे मानसशास्त्रज्ञ हे इतरांच्या मनातील भावना जाणून घेणारे असतात. मानसशास्त्र प्रामुख्याने मनोविकारावर अभ्यास व संशोधन करते. मानसशास्त्र हे फक्त पुस्तकी ज्ञान देणारे शास्त्र नसून समाज जीवनात, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात नेहमी सर्वार्थाने उपयोगी पडणारे शास्त्र आहे. मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचे शास्त्र आहे. मानसशास्त्राला इंग्रजीमध्ये सायकोलॉजी असे म्हणतात. सायकोलॉजी या शब्दाची उत्पत्ती 2 ग्रीक शब्दांपासून झालेली आहे. पहिला म्हणजे सायके म्हणजेच मन आणि आत्मा. लॉगस म्हणजे शास्त्र किंवा अभ्यास होय. याचाच अर्थ असा की ज्यात आत्म्याचा व
मनाचा अभ्यास केला जातो ते म्हणजे मानसशास्त्र. ॲरिस्टॉटल व प्लेटो या तत्त्ववेत्यांनी डी ॲनिमा या ग्रंथात आत्म्याचे महत्त्व सांगितलेले आहे. तर अशा प्रकारे सायकोलॉजी ह्या शब्दाची निर्मिती जी आहे ती ह्या 2 ग्रीक शब्दांपासून झालेली आहे. त्यानंतर हे मानसशास्त्र किंवा सायकोलॉजी व्यवस्थित आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्याची व्याख्या पाहणं महत्त्वाचं ठरेल. म्हणून पाहूया आपण मानसशास्त्राची व्याख्या. डेफिनेशन ऑफ सायकोलॉजी. Psychology is the scientific study of the behavior of humans and animal. मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. तर अशा प्रकारे ज्या शास्त्रामध्ये मानवाच्या वर्तनाचा, मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा सखोल अभ्यास केला जातो त्या शास्त्राला मानसशास्त्र असे म्हटले जाते. म्हणजे या व्याख्येवरून आपल्या लक्षात येईल की वर्तन, त्याचा अभ्यास हा मानसशास्त्राचा मुख्य उद्देश आहे. आपल्याला मानसशास्त्राच्या आणखी काही व्याख्या सांगता येतील. त्यामध्ये बोधनिक प्रक्रिया याचा सुद्धा अंतर्भाव होतो. मग त्यावरून मानसशास्त्राची आजची अद्ययावत व सर्वसामान्य किंवा सर्वमान्य अशी व्याख्या केलेली आहे. ती म्हणजे मानसशास्त्र हे मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा आणि बोधनिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. वर्तन आणि मानसिक प्रक्रियांच्या शास्त्रीय अभ्यासास मानसशास्त्र असे म्हणतात. वर्तन आणि बोधनिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. मानसशास्त्र हे अनुभव व वर्तनाचे शास्त्र होय. तर अशा प्रकारे आपल्याला मानसशास्त्राच्या विविध व्याख्या सांगता येतील. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, मानसशास्त्र हे एक विज्ञान आहे. अ सायन्स. सायकोलॉजी ॲज अ सायन्स डील्स विथ द मोटिव्स, फिलिंग्स, इमोशन्स, थॉट्स, ॲक्शन ऑफ मेन अँड वुमेन. तर मानसशास्त्र हे शास्त्र आहे. यामध्ये व्यक्तीच्या वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. मानसशास्त्राला शास्त्र हा दर्जा मिळण्यासाठी काही आवश्यक निकष लावले जातात. त्यासाठी काही आवश्यक गोष्टी आहेत. त्या म्हणजे वस्तुनिष्ठता, स्पष्टीकरण व मांडणी, वैज्ञानिक पद्धती, वैधता आणि विश्वसनीयता. त्यापैकी पहिला घटक आपण पाहूया, वस्तुनिष्ठता. मानसशास्त्र हे व्यक्तीचे वर्तन आणि विविध प्रक्रियांचा अभ्यास करते. वर्तन हे प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असते व ते वस्तुनिष्ठही असते. त्यामुळे मानवी वर्तनाचे आपल्याला निरीक्षण करता येते. विविध प्रकारची नियमावलीही मांडता येते. म्हणून मानसशास्त्र हे विज्ञान आहे. दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे स्पष्टीकरण व मांडणी. मानसशास्त्रामध्ये वर्तन, बोधन व मानसिक प्रक्रिया यांचा अभ्यास करून त्यांची पद्धतशीर रचनायुक्त मांडणी केलेली असते. त्यामुळे ते विज्ञान ठरते. तिसरा मुद्दा आहे वैज्ञानिक पद्धती. कोणतीही ज्ञानाची शाखा ही शास्त्रीय व वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करीत असेल तरच ती विज्ञान ठरू शकते. तसेच मानसशास्त्रामध्ये निरीक्षण, प्रयोग, प्रश्नावली व संख्याशास्त्राचा अवलंब केला जातो व वस्तुनिष्ठ नियम मांडले जातात. म्हणून ते विज्ञान ठरते. त्यानंतर शेवटचा मुद्दा, वैधता आणि विश्वसनीयता. कोणत्याही गोष्टीची वैधता आणि विश्वसनीयता तपासल्यानंतरच त्यांच्यावर विश्वास ठेवला जातो. तेव्हा त्याला विज्ञान असे म्हणतात. म्हणजेच एखादी गोष्ट केवळ कोणाला वाटते म्हणून, कोणी अंतर्ज्ञानाने सांगते म्हणून, एखाद्या व्यक्तीचा वैयक्तिक अनुभव आहे म्हणून किंवा परंपरा आहे म्हणून त्यावर विश्वास न ठेवणे, केवळ सैद्धांतिक आधारावर आणि माहितीच्या जोरावर मान्य न करता
प्रत्यक्ष प्रयोग करून आलेले निष्कर्ष पडताळून पाहणे, प्रत्येक गोष्ट सत्य असत्यतेच्या तराजूवर तोलून बघणे याला वैज्ञानिक दृष्टिकोन असे म्हणतात. विज्ञानात निरीक्षणावर आधारित प्रयोगानंतर अनुमान काढले जातात. मिळालेले निष्कर्ष प्रयोगशाळेत पुन्हा तपासता येतात. तर अशा प्रकारे मानसशास्त्राला विज्ञान म्हटले जाते. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला पाहता येईल तो म्हणजे मानसशास्त्राची ध्येय, गोल्स ऑफ सायकोलॉजी. मानसशास्त्राची एकूण 4 ध्येय इथे सांगितलेली आहेत. त्यापैकी पहिलं ध्येय आहे वर्तनाचे वर्णन करणे, डिस्क्रिप्शन, वर्तनाचे स्पष्टीकरण करणे, एक्सप्लेनेशन, वर्तनाचा अंदाज बांधणे, प्रिडिक्शन, वर्तनाचे नियंत्रण करणे, कंट्रोल. तर अशा प्रकारे एकूण 4 ध्येय मानसशास्त्राची सांगितलेली आहे. ती आपण सविस्तरपणे पाहूया. तर मानसशास्त्राचा अभ्यास विषय हा वर्तन असल्यामुळे मानवाच्या एकूण वर्तणुकीचा समावेश यामध्ये होतो. मानवी जीवनातील विविध समस्या सोडविण्यासाठी या वर्तनाचा अभ्यास करणे हेही एक उद्दिष्ट आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये मानसशास्त्राचा उपयोग करण्याचा प्रयत्न अनेक व्यक्तींकडून होतो. या विषयाच्या अभ्यासामुळे समाजाच्या, मानवाच्या उन्नतीसाठी काय साधायचे आहे यावर लक्ष केंद्रित करणे योग्य ठरेल. आपण जर मानसशास्त्र शिकत आहोत असे कोणाला सांगितले तर मग माझ्या मनात काय चालले आहे ओळख बरं, किंवा आता काय तुम्हाला लोकांच्या मनातले सहज ओळखता येत असेल असे म्हणणारे खूप लोक भेटतात. त्यामुळे मानसशास्त्रज्ञ म्हणजे लोकांच्या मनातले ओळखणारा अशी समजूत आहे. अर्थातच ती कितपत खरी आहे हे आपल्याला नेमके सांगता येणार नाही. मानसशास्त्राची ध्येय कोणती आहेत ते आपण आता पाहूया. तर पहिलं ध्येय आहे वर्तनाचे वर्णन करणे, टू डिस्क्राईब ऑर डिस्क्रिप्शन. व्यक्तीच्या वर्तनाचे अत्यंत वस्तुनिष्ठपणे निरीक्षण करणे, त्यामध्ये असणाऱ्या बारकाव्यांची नोंद करणे व त्याच्या आधारे वर्तनाचे वर्णन करणे हे मानसशास्त्राचे ध्येय आहे. एखादी व्यक्ती, एखादे वर्तन, एखादी प्रतिक्रिया कशी करते, किती वेळा करते, कोणाच्या सानिध्यात करते, कोणत्या परिस्थितीत करते याचे निरीक्षण करून तपशीलवार नोंद केली जाते. हे सर्व करण्यामागे 2 मुख्य हेतू असतात. एक म्हणजे प्रतिक्रिया देण्याविषयी जाणून घेणे आणि दुसरी म्हणजे उद्दीपक व प्रतिक्रिया यातील संबंध शोधणे. उदाहरणार्थ, आपल्या घरात लहान मुले असतील तर ती सुट्टीच्या दिवशी प्रचंड दंगा करतात, मस्ती करतात, एकमेकांशी भांडतात. या दिवशी त्यांच्या वर्तनामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते किंवा दिसून येते. म्हणजेच हे झाले त्यांच्या वर्तनाचे वर्णन. दुसरे ध्येय आहे वर्तनाचे स्पष्टीकरण करणे, एक्सप्लेनेशन. मानसशास्त्रज्ञ व्यक्तीच्या वर्तनाचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करतात. हे स्पष्टीकरण वस्तुनिष्ठ दृष्टिकोन समोर ठेवून करणे आवश्यक असते. वर्तनाचे स्पष्टीकरण देताना वस्तुनिष्ठता, तर्कसंगतपणा, मर्मदृष्टी, सर्जनशीलता असे अनेक घटक आवश्यक असतात. यातून काढलेल्या निष्कर्षांची यथार्थता तपासणे महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती रस्त्यात उभी राहून जोरजोरात वाद घालत असेल तर त्यामागे काय कारण असेल? लहान मुले सुट्टीचा दिवस असल्यामुळे दंगा करतात का? अनोळखी व्यक्तीला पाहून लहान मुले का रडतात? या सर्वांची कारणे समजून घेणे आवश्यक आहे. परीक्षा जवळ आली तरी काही विद्यार्थी शांत असतात, पण एखादा विद्यार्थी वर्षाच्या सुरुवातीपासूनच झपाटल्यासारखा अभ्यास करतो. कधीकधी लहान मुलांच्या तोंडी न शोभणारी भाषा असते, तेव्हा पालक रागावतात, पण ते तसे का करतात याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत नाही. मानसशास्त्र मात्र ते करते आणि त्यातून काही निष्कर्ष काढते.
जेणेकरून त्या निष्कर्षांचा फायदा पुढे होऊ शकेल. वर्तनाचे वर्णन केल्यावर त्याचे स्पष्टीकरण देणे गरजेचे असते. म्हणून घडून आलेल्या वर्तनामागे कोणती प्रेरणा होती किंवा असावी हे स्पष्ट केले जाते. त्यानंतर तिसरे ध्येय आहे वर्तनाचा अंदाज बांधणे किंवा वर्तनाचे पूर्वकथन करणे. प्रिडिक्शन. एखादी परिस्थिती निर्माण झाली की एखादे वर्तन घडेल किंवा एखादा संबंध आढळेल अशी शक्यता व्यक्त करणारे विधान मांडणे म्हणजे पूर्वकथन करणे होय. आपल्याला जर एखाद्या गोष्टीमागचे कारण कळाले आणि जर ते कारण घडले तर तुम्हाला हा अंदाज नक्की बांधता येईल की वर्तन त्यानंतर घडणार आहे. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना असे बोलताना नक्की ऐकले असेल की जर माझ्या घरी हे कळले की मी आज कॉलेजला न जाता पिक्चरला आलो आहे तर माझे घरचे मला रागावतील. म्हणजेच घरच्यांकडून रागावण्याचे वर्तन घडेल याचा अंदाज त्यांनी आधीच बांधलेला आहे. कारण घरच्यांच्या त्या वर्तनामागे कारण काय असू शकेल याचे निरीक्षण त्यांनी अगोदर केले होते. थोडक्यात कोणत्या परिस्थितीत कोणते वर्तन घडेल यासंबंधी विधान करणे म्हणजे वर्तनाचा अंदाज बांधणे होय. त्यानंतर पुढचे ध्येय आहे वर्तनाचे नियंत्रण करणे. टू कंट्रोल. शेवटचे आणि अतिशय महत्त्वाचे ध्येय म्हणजे वर्तनाचे नियमन किंवा वर्तनाचे नियंत्रण करणे होय. मानवी वर्तनामागील प्रेरणा समजल्या की वर्तनावर नियंत्रण राखणे सोपे जाते. म्हणूनच वर्तन नियंत्रणामागील त्यांची माहिती घेणे हे मानसशास्त्राचे उद्दिष्ट ठरते. मानसशास्त्राचे हे ध्येय दीर्घकाळ टिकणारे असते. प्रत्येक आईवडिलांना वाटते की आपल्या मुलांनी मोठे होऊन आपले स्वप्न, आपली इच्छा पूर्ण करावे, आपले नाव कमवावे. त्यासाठी ते आपल्या मुलांवर लहानपणापासूनच योग्य ते संस्कार करतात. त्यांना चांगल्या सवयी लावतात. अशा प्रकारे हे पालकांकडून घडलेले वर्तन नियंत्रणाचेच उत्तम आणि चांगले उदाहरण आपल्याला सांगता येईल. तर अशा प्रकारे आज आपण मानसशास्त्राचा परिचय, विज्ञान आणि मानसशास्त्राची एकूण 4 ध्येय अभ्यासलेली आहेत. धन्यवाद. थँक्यू.